so many people are asking about where you are going to join, why you left current organization. So I think if you will tell तर त्यांना लवकर समजेल. आणि खूप वाईट पण वाटतं आहे की हा कॅम्पस हे सगळं मला आता परत कधी पाहायला भेटणार नाही. इथं परफॉर्म करायचं मागे सगळे लोक बघायचे. आय लव्ह यू इन्फोसिस. हॅलो एव्हरीवन, दिस इज नेक्स्ट डे आफ्टरनून. आता ऑफिसची कामं बऱ्यापैकी झाली आहेत. मी एकदम रेडी होऊन गेलो आहे. आई बघते सिरियल, पिऊ तिकडं काम करते, दीपक पण काम करतो. तर मला ऑफिसला जायचं आहे काही कामाने, तर मी तिथं जाणार आहे. तिकडनं परत रात्री एक काम आहे, ते तुम्हाला समजेलच पुढे. पण ऑफिसला जाऊन जर मला जमलं तर मी तुम्हाला माझं ऑफिस कदाचित दाखवेल, जमलं तर, नॉट शुअर. तो लेट सी. पण आता मी निघतो पटकन, कारण की ऑलरेडी खूप लेट होऊन गेला. आणि आई बघते साथ निभाना साथिया, के फालतू आणि मूर्ख लोक आहे त्याच्यात. लग्न सोडून बाहेर फिरत बसले आणि आता किडनॅप होऊन गेले. आणि आईला ते बघायला मजा येते. सो फायनली आय हॅव रीच टू माय ऑफिसला पोचून गेलो आहे. हे सगळं बघून ना खूप जुन्या गोष्टी ताज्या होतात. नॉस्टॅल्जिया फील होतं एकदम, जेव्हा मी जॉईन केलं होतं. आणि आज शेवटचा दिवस आहे. सी द कॅम्पस. तर ॲक्च्युली इकडे हे पंपकिन पॅच म्हणून आहे, डे केअर आहे एम्प्लॉईजसाठी. आणि इकडे हे हॉटेल आहे पूर्ण. आणि विचार करा, असं याच्यात रोज चालणं फिरणं असायचं. इतकी फ्रेश एअर आहे इथं, आय कॅन टेल यू. खूप मोठा कॅम्पस आहे, खूप अमेझिंग कॅम्पस आहे. हे ॲक्च्युली कॅन्टीन आहे एक. क्लिनिंगचं काम चाललं आहे. तिकडे वॉशरूम आहे, तिकडे ती कॅन्टीन आहे. सगळं नॅचरल बनवलेलं आहे, म्हणजे झाडं नॅचरल आहे, बाकीचं आर्टिफिशियल आहे. अमेझिंग कॅम्पस आहे. आय डेफिनेटली वन मिस ऑल दिस थिंग्स. ॲक्च्युली नवीन बनवून स्टार्ट होणार होतं, पण पॅन्डेमिक होऊन गेलं, तर सगळं बंदच आहे. आणि आता जेव्हा चालू होईल तेव्हा मी कदाचित नसेल. हा व्हॉलीबॉल आहे आणि इकडं हा बास्केटबॉल कोर्ट आहे. खेळायला तर बापरे, तुम्ही विचारू नका इकडं काय नाही आहे. यू नेम इट, यू विल हॅव इट. सांगा, असं सगळं आहे तर आम्हाला का वाटणार नाही की ऑफिसला येऊन काम करायला पाहिजे. आपण व्हॉलीबॉल बघितलं, बास्केटबॉल बघितलं, दिस इज लॉन टेनिससाठीचं 2 आहेत. फुटबॉलचं एक ग्राउंड आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे, भरपूर काही आहे. म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्ससाठी त्यांनी कॉम्प्लेक्स बनवलेले आहेत. दॅट्स वाय आय लव्ह दिस कंपनी. आढळून तुम्हाला दिसत असेल की नाही, तिथे भरपूरशे पोपट आहे, भरपूरशे. आणि कॅम्पसमध्ये इतकी हिरवळ आहे ना की वेगवेगळ्या टाईपचे पशुपक्षी आहेत तिथं, जे आपण बाहेर कुठं आपल्याला बघायला भेटणार नाही. असे खूप मस्त वाटतं आहे. इट लुक्स लाईक एखादा पिक्चरचं सेट असेल त्याच्यातून पण भारी. तर ॲक्च्युली ही आहे आमची कॅन्टीन, जिथं मी परचं लंच, मॉर्निंगच्या स्नॅक्स वगैरे करायचो. इतकं सुकून आहे ना या जागेत की मी एक्सप्लेन नाही करू शकत. आणि मला जी फिलिंग येते ना हे, किंवा आज लास्ट डे सोडून द्यायचा. मी लास्ट 14 मार्च 2020, हा 21 चालू आहे ना, 14 मार्च 2020ला आलो होतो. त्याच्यानंतर आज येतो ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर कॅम्पसमध्ये. मी तुम्हाला आता माझा सगळ्यात मोस्ट फेवरेट पार्ट आणि ज्याच्यामुळे मी माझ्या कंपनीच्या प्रेमात पडलो होतो ते दाखवतो. आणि हे मला असं वाटतं की बघतच राहावं. हॅव अ लुक. म्हणजे आय डोंट नो, याच्यात जस्टिफाय करत नसेल, पण खूप सुंदर दिसतं आहे, खूपच सुंदर. ही ॲक्च्युली बिल्डिंग आहे, इथं लोक बसून कामं करतात. इकडं पण एक दुसरी कॅन्टीन आहे. पण हा जो स्पेस आहे ना,
दिस इज अमेझिंग. खूप मस्त आहे. पाऊस स्टार्ट होऊन गेला आणि चांगलाच जोराचा स्टार्ट होऊन गेला आहे. तर इथं जेव्हा असं पाऊस चालून जातो ना, ॲक्च्युली अम्ब्रेला अवेलेबल असतात या टाईपच्या, ज्या आपण घेऊन जाऊ शकतो. तो ओके, तर अशा अम्ब्रेला घेऊन आम्ही जायचो. पूर्ण कॅम्पस इतकं अमेझिंग आहे ना की असं वाटतं की कुठंतरी आपण हिल स्टेशनला आलो, एखादं खूप पॉश हिल स्टेशनला. सगळीकडे हिरवळ, एवढी हिरवळ मी कुठंच, जितकंही ऑफिसेस मी व्हिजिट केलं आहे, एवढी हिरवळ, इतकं पॉश कॅम्पस कुठंच नाही आहे, कुठेही नाही आहे. दॅट इज द रिझन, दॅट्स वाय आय लव्ह माय कंपनी. आय नो मी परत भरपूरदा रिपीट करतो आहे, पण जे आहे ते आहे. दिस फॉर द क्रिकेट लवर्स, सी दिस. हे आमचं क्रिकेट स्टेडियम आहे, क्रिकेट ग्राउंड. ॲक्च्युली इथं भरपूरशा मॅचेस होतात. असं क्रिकेट ग्राउंड आय डोंट थिंक सो की कुठल्याही कंपनीला असेल. मी ॲक्च्युली संध्याकाळी भरपूरदा मी वॉकला यायचो किंवा बसायचो आणि फक्त बघत बसायचो. ते बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल डोंगर आहेत, पूर्ण हिली एरियामध्ये. तसं वाटतं हिल स्टेशन आहे. सी दॅट व्ह्यू, ढगांमधनं सूर्यकिरणं येत आहेत, पाऊस पडतो आहे आणि इतका अमेझिंग ग्राउंड आहे. याच्यावरती क्रिकेट खेळायचो आम्ही. आणि सगळीकडे असे रस्ते आहेत मस्तपैकी. म्हणजे भरपूर दिवसानंतर इथं आल्यानंतर खूप भारी पण वाटतं आहे आणि खूप वाईट पण वाटतं आहे की हा कॅम्पस, हे सगळं मला आता परत कधी पाहायला भेटणार नाही. म्हणून जितकं बघता येईल तेवढं मी आता बघून घेईन. आय डोंट नो तुमच्यापैकी किती लोकांना माहिती असेल नसेल. मोस्ट ऑफ लोकांना माहिती असेल, पण भरपूरशा लोकांना माहिती पण नसेल. तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आहे. मला डान्सची खूप आवड आहे, खूप जास्त आवड आहे. आणि त्याच्यासोबत मी थिएटर पण करतो. थिएटर केलेलं आहे मी, मराठी थिएटर केलं आहे, पथनाट्य केले आहेत, स्ट्रीट प्लेस केले आहेत, नुक्कड नौटंकी केली आहे. तर माझ्या कंपनीमध्ये सगळ्यात माझा जो फेवरेट पार्ट, की जिथल्या मेमरीज माझ्यासोबत लाईफ लाँग राहतील, जिथं मी अमय वाघ आणि सई तामणकर यांच्यासोबत डान्स केला आहे, त्यांना डान्स करवला आहे, आणि जिथं लोकांनी माझ्या कलेला भरपूर अप्रिशिएट केलं आहे, तसे आमचे रंगमंच, आमचे ऑडिटोरियम. इथं तुमचा दादा परफॉर्म करायचा आणि इथं सगळे लोक बसून टाळ्यांच्या गडगडाट व्हायचा जेव्हा त्यांना आपली परफॉर्मन्स आवडायची. तर हे जे रंगमंच आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे, याची मी खूप कदर करतो, खूप रिस्पेक्ट करतो. कारण की याच्यामुळेच मला एक वेगळी ओळख भेटते, लोक ओळखतात. तर ही जागा जी आहे ना, दिल के करीब आहे, दिल के करीब. आता हे जेव्हा बघतो सगळा फ्लॅशबॅक येतो, मी कुठले परफॉर्मन्स इथे केले आहेत, लोकांनी किती अप्रिशिएट केलं आहे. आय गोना मिस दिस, आय विल डेफिनेटली गोना मिस दिस. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. Ready? Music please. I'm mine slow, I'm fine, do racing, get the late bit tasting. Hey, my daddy. What you beat us study, pitch your part of study. Hey! Lazy bote, bata bate, lazy bote, Lazy bunny, chahiye pata pata top, lazy bunny
आय डोंट नो मी काय बोलू मला समजत नाही आहे बट खूप अटॅचमेंट आहे. जे लोक इथं काम केलं ज्यांनी त्यांना समजेल की माझी फिलिंग काय आहे. पण मी हेच म्हणेल की जितके पण लोक तुम्ही बघतायत मला, तुमची जी काही स्वप्न आहेत ना त्यांच्यासाठी धावपळ करा. जे लोक आता मला भरपूरशा लोकांचे मला मेसेजेस आले की दादा तू जॉब स्विचबद्दल सांग, जॉब कसं लागायचं, आय टीमध्ये जॉब कसं करायचं, हे कसं करायचं. मी काही कुठला करिअर गुरु नाही आहे की मी तुम्हाला सांगेल की तुम्ही असं करा तर तसं होऊन जाईल. मी म्हणेल की तुमचं जे पोटेन्शियल आहे, तुम्हाला वाटतं की तुम्ही हे करू शकता, त्याच्यात तुम्ही 100% द्या, तुम्ही नक्की व्हाल सक्सेसफुल. इन्स्टेड ऑफ आस्किंग पीपल की मी काय करू ते काय करू, तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही काय बेस्ट करू शकता आणि त्याच्यात स्वतःला झोकून द्या पूर्ण. कारण की काय तुम्ही दुसऱ्याला विचारून काही करिअर गायडन्स घेतलं आणि त्याच्यात फेल झाले तर तुम्ही म्हणाल की यार मी त्याचं ऐकलं म्हणून फेल झालो. तर त्याच्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि फेल जरी झाले तरी तुम्हाला रिग्रेट नाही राहणार. कामासोबतच तुम्ही तुमचं वर्क लाईफ बॅलन्स ठेवा. मी नेहमी त्या गोष्टीला नेहमी प्रायोरिटी दिली आहे. मी आता जास्त बडबड करेन आणि तुम्हाला वाटेल दादा काय प्रवचन देतो आहे, मी आता निघतो इथून, बाकीच्या गोष्टी सबमिट करतो. बस मी हेच म्हणेल की लिव्ह युअर लाईफ the way you want, and if you don't work hard then don't complain. Either accept the thing which you can't change or change the things which you can't accept. परत ऐकून घ्या एकदा काय बोललो होतो. चला आता मी डायरेक्ट घरी भेटतो. बाय. कंपनीमधून येऊन गेलो आहे घरी निघायला. तर रस्त्यात म्हटलं आता स्वीट्स घेऊन जाऊ आईसाठी, पिऊसाठी, दीपकसाठी. तर इतकं सगळं आता इथं की कन्फ्युजन होतं की काय घेऊन आणतं. तर मी 2 गोष्टी चूज केल्या. एक दिस बकलावा स्वीट, हे पिऊला खूप आवडतं. इकडं त्यांचे सगळे मिठाई आहेत. गो विथ दिस मोतीचूर का लड्डू, ॲक्च्युली आम्हाला आवडतो खूप. सो एक मोतीचूर लड्डू आणि दिस वन बकलावा फॉर पिऊ. दोघं सासू सुनांसाठी ओ बकलावा. बकलावा आईला खावा बकलावा. बकलावा पिऊचं फेवरेट आहे आणि मी मोतीचूर घेऊन आलो. तर हे दिस इज नाईस चॉईस. हल्दीराम नागपूरचा फेमस आहे. हां, तो आमच्याकडनं तोंड गोड करायचं असं. गुड न्यूज आहे ना. गुड न्यूज म्हणजे ती दुसरी गुड न्यूज नाही आहे, प्रोफेशनल लेवलवरती गुड न्यूज आहे. So HR tell them so many people are asking about where you are going to join, why you left current organization. So I think if you will tell तर त्यांना लवकर समजेल. कुठं जातोय ते का नाही सांगू शकत. ते तर नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. कंपनीमध्ये जॉईन केल्यात ऑब्व्हियसली आणि जॉब का सोडलाय बिकॉज वर्क लाईफ बॅलन्स नाही होत आहे. सो आय कॅन अंडरस्टँड की खूपशा लोकांना हे प्रॉब्लेम असेल, पण प्रकाश जास्त स्ट्रेस्ड आउट होता त्याच्या वर्क लाईफ बॅलन्समुळे. सो त्यामुळे जास्त स्ट्रेट फॉरवर्ड होऊन गेलं. स्ट्रेट फॉरवर्ड काय तर आहे. हा ना, वर्क लाईफ बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि मार्केट खूप ओपन आहे, बेकर ओपन आहे. सो करेक्ट. तर गो अँड अप्लाय अँड स्विच. तर असं होतं. आता आम्ही स्वीट एन्जॉय करू, तुम्ही व्हर्च्युअली एन्जॉय करा. सो आय होप तुम्हाला कारण भेटून गेलं असेल. कुठं जाणार आहे ते मी नाही सांगू शकत. आणि ज्या लोकांना वाटतं मी फुल टाईम यूट्यूब करणार आहे तर तसं अजिबात होणार नाही आहे. सो डोंट वरी. अँड आय रिअली लव माय कंपनी. जिथं मी होतो आय एम रिअली हॅपी. बट समटाईम्स फॉर बेटर ऑपॉर्च्युनिटीज यू हॅव टू मूव्ह ऑन. सो दॅट्स वाय आय मूव्ड ऑन. आता वाजलेत 7:45 आणि आम्ही चाललो आहे पार्टीला. तर माझे ज्या प्रोजेक्टमध्ये मी होतो ॲक्च्युली, तर त्यांना मी कधीच भेटलो नाही आहे. मी मागच्या वर्षी जूनमध्ये जॉईन केलं ना, आता ऑक्टोबरमध्ये सोडून पण दिलं, पण एकाला पण नाही भेटलो. आणि मी दिवसातनं 10 तास त्यांच्यासोबत मीटिंग्स, कॉल्स, कामानिमित्त बोलायचो. आज आम्ही भेटणार आहे, म्हणजे गेट टुगेदर टाईप ठेवलं आहे माझा लास्ट डे म्हणून. पिऊ क्या बात हो भाई, डफली वाले. नाही मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे. नाही अच्छा मजाक जोक सपाट खूप सुंदर दिसते आणि ते एकदम मॅचिंग होते तुझ्या ड्रेसवरती. छान दिसतंय ते भाई, खरे बादशाला. तो मी नाही मजाक उडवणार तर कोण उडवणार. काय डफलीमध्ये खाली मला वाटलं त्याच्यातनं छोटा नाग नाही गेलं. अच्छा, मग ते पिपाणी वाजायला लागेल का. ही बालीवाली काय बालीवरनं भाई पूर्ण बघा इंटरनॅशनल माल येतोय. कशी दिसते ते सांगा ती पिऊ. एकदम सुंदर. आणि मी कसा दिसतोय. कसा एकदम हिरो. प्रत्येक आईला आपला मुलगा हिरोज वाटतो, भले तो झिरो का असेल. तो झिरो जरी
झिरोच आहे आणि हिरोच आहे सगळ्या गोष्टीमध्ये. झिरो लोक असं नाही बनवत. ते झिरो मध्ये घरी जे असे झिरो झिरो एकदम डब्बा डब्बा काढत असतात ते गोल 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 मेंढरे. अच्छा हिरो आहे मग. माझ्या पोरगा दिसायला पण हिरो आहे, कामामध्ये बी हिरो आहे, वा वा. सगळ्या गोष्टीमध्ये. सगळं गुण तुझ्या म्हणणं झालेत ते. हो पण आम्ही एवढे नाही होते, पण माझ्या पोरगा खूपच हुशार. बस बस आई जास्त रुला दे किती सुंदर चलो. दिसतोय माझा. सुंदर दिसतोय ना? कसा दिसतो सांगून द्या बाबा. आईला ते सुंदरच दिसतो. मी आणि पिऊ सुंदरच दिसतो. तुम्हाला कसं दिसतंय ते सांगून द्या. आणि आपण आता निघू तर डायरेक्ट वेन्यूवरती. चलो. ठेवला का साप त्याच्यात? हां ठीक आहे. दूध घेऊन घे त्या सापासाठी. कसं आहे बिचाऱ्याला भूक बीक लागली. फर्स्ट थिंग फर्स्ट, तेव्हा खूप आवाज होता म्हणून मी इंट्रो नाही देऊ शकलो. तर ही माझी टीम आहे, म्हणजे मी ज्यांच्यासोबत काम करायचो. पण आम्ही 1.5 वर्षात पहिल्यांदा भेटलोय. रोज आवाज ऐकतो, रोज बोलतो, पण आज पहिल्यांदा भेटतोय. तर हे असं आमचं गेट टुगेदर होतं. आणि आय होप की परत होत राहील. खूप लोकांना मराठी येत नाही, बट मी बता देतो की मैं आपकी तारीफ कर रहा था. ठीक है, समझ गया ना? समझ गया. ठीक है. 1.5 साल से बकवास सुन रहा हूं, सबकी 8 शब्द पहली बार टिकट. नहीं ते ऐसा भी नहीं था. ठीक है. आता फोटो काढून घेतो, बाकीचा नंतर. का डोर भी ओपन होता है ना, फिर बस का डोर कैसे ओपन होता है? शार्क भी है. शार्क है. क्या Yes. बात है. ओहो. ये क्या है? बियन पापा ने क्या होता है नहीं करने का, नहीं करने का. माधव स्माइल करो. स्माइल करना कैसे करके दिखा दे स्माइल. माधव फिर से बाय कर दो. बाय कर दो. अच्छा एक बार रो इधर रो. No, Vihan. Say yo yo. नो मोर मंकीज. Adios. असा. ये Twinkle, twinkle, little star. अरे माहिती सगळे एकदम अतरंगी आणि मस्त लोक आहेत. मजा आली. आता आपण डायरेक्ट घरी जाऊन बोलू. बाय. 11:15 इकडं चालू आहे आफरी. पण आपले पण वाजून गेले 12. खूप मस्त पार्टी झाली. अमेझिंग. आय होप तुम्हाला मजा आली असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लवकर सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला 1 लाख लवकर क्रॉस करायचे आहेत. सो सी इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू. तर तुम्हाला आज पुण्यामधली नाईट लाईफ पुण्यामधली नाईट लाईफ दिसणार आहे. बघायला भेटणार आहे पुण्यामधली नाईट लाईफ.